पहा, मृत्यू ओळखण्याची काही लक्षणं आहेत श्रीमद भागवताच्या द्वितीय स्कंदामध्ये. तुम्ही झोपलेले आहात, झोपलेले असताना तुम्हाला असं स्वप्न पडलं की तुम्ही चिखलात पडलेले आहात. चिखलात आहेत, खूप वेळ चिखलातच तुम्ही पडले. असं काय पडलं? स्वप्न पडलं. स्वप्नात जर तुम्ही चिखलात पडलेले आहात तर लक्षात ठेवायचं, आपल्याला येत्या 9 ते 10 महिन्यात आपला कार्यक्रम होणार आहे. जर चिखलात पडल्याचं स्वप्न पडलं तर किती महिन्यात? 9 ते 10 महिन्यांमध्ये आपलं रामनाम सत्य होणार आहे, हे लक्षात ठेवायचं. डॉक्टर कोणीही तुम्हाला तुमचा मृत्यू कधी आहे सांगू नाही शकणार. इन द ॲडव्हान्स एज, या प्रगतशील विज्ञानवादी जगामध्ये 2 गोष्टी सगळं काही करील विज्ञान, सगळं काही शोध लावून देईल विज्ञान, पण 2 गोष्टी विज्ञानाच्या बापाला जमलेल्या नाहीत आणि जमणारही नाहीत. त्यातली पहिली गोष्ट आहे, कुणी जर दवाखान्यामध्ये ॲडमिट असेल आणि डॉक्टरांनी सांगितलं की यांचं रक्त कमी झालंय, यांना रक्ताची गरज आहे. आय विल आस्क यू, मी तुम्हाला प्रश्न विचारील, कॅन यू क्रिएट द ब्लड? डॉक्टर सगळ्यांना वाचवतात, मग तेच डॉक्टर रक्त का नाहीत निर्माण करू शकत? एका जीवाला वाचवण्यासाठी दुसऱ्या जीवाचंच रक्त घ्यावं लागतं. विज्ञानानं हेलिकॉप्टर शोधलं, विज्ञानाने विमान शोधलं, विज्ञानाने इलेक्ट्रिकचा शोध लावला, विज्ञानाने सगळे शोध लावले, पण मायबाप दुसरं रक्त तयार करण्याचं सामर्थ्य विज्ञानात नाही. आणि दुसरा मुद्दा, आपला मृत्यू कधी आहे हे विज्ञान कधी सांगू शकत नाही, ते माझं भागवत सांगतं. स्वप्न पडलं चिखलात पडल्याचं, 10 महिन्यामध्ये आपला मृत्यू. दुसरं लक्षण, जर का आपल्याला स्वप्न पडलं की आपली गावातल्या लोकांनी गाढवावर बसून वरात काढली, तर समजायचं आपल्या 6 महिन्यात येणाऱ्या आपला कार्यक्रम ठरलेला आहे. 6 महिन्यात आपण जाणार म्हणजे जाणार. पुढे चला. जर का आपल्याला असं स्वप्न पडलं, तुम्ही बसलेले ना सगळे, आणि बसलेले असताना प्रत्येकाने, आता स्वप्नातलं सोडलं, 2 स्वप्न सांगितली, 2 लक्षणं झाली. तिसरं लक्षण, सगळ्यांनी आपल्या नाकाचा शेंडा बघा, दिसतो का? दिसतो का? किती नाक लांब असलं तरी बरं का. काय असतात ना काही माणसं नाकाची, काही नकटी. आमच्या नाही, यांचं माऊली महाराजाचं लई नाक आहे नाही का. हो, काही नकटी असतात, काही नाकाची असतात. पण नकट असलं तरी आणि नाक भरपूर असलं तरी या 2 डोळ्यांनी नाक दिसत नाही, नाकाचा शेंडा दिसत नाही. जर दिसला तर समजायचं येणाऱ्या 15 दिवसात आपला कार्यक्रम. आणि शेवटचं लक्षण, चौथं, आपण जेव्हा बसलो ना, आता प्रयोग करू नका, कथा झाल्यावर करा. 2 या कानांमध्ये बोट जर आतमध्ये अशी टाकली, बाहेरचं ऐकणं बंद केलं, तर आपल्या आतमधून एक नाद ऐकायला येतो. त्या नादाचं नाव आहे अनाहत नाद. ऊर्ध्वमुखी आळविला सोहम शब्दाचा नाद. आतून जो आवाज येतो ना, आपल्या प्रत्येकाच्या आतमध्ये एक नाद आहे. त्या नादाचं नाव आहे अनाहत नाद. तुम्ही पडल्या चेक केलं आणि जर का तुम्हाला अनाहत नाद ऐकायला आला नाही तर आपला कार्यक्रम फक्त 7 दिवसावर आला. 7 दिवसात आपण या जगाचा निरोप घेणार. राजा परीक्षिताने भगवान शुकदेवांना विचारलं का ज्याचा 7 दिवसात मृत्यू जवळ आला त्याने काय करायला पाहिजे. महाराज म्हणाले, राजा अरे तुझ्या जवळ 7 दिवस आहेत म्हणजे खूप वेळ आहे. एक राजा त्याला फक्त 1 तास उरला होता. 1 तास उरला खटवांगिरायासी. 1 तास उरला खटवांगिरायासी.
भाग्यदशा कैसी प्राप्त झाली, भाग्यदशा कैसी प्राप्त झाली, भाग्यदशा कैसी प्राप्त झाली, भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. एक तास उरला खटवांगरायासी, एक तास उरला खटवांगरायासी. एक तास उरला खटवांगरायासी, एक तास उरला खटवांगरायासी. जय हो. एक तास उरला खटवांगरायाशी, भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. अरे तुझ्या जवळ 7 दिवसांचा वेळ आहे. गोड प्रमाण दिलं आमच्या निळकंठ महाराजाने. तुझ्याकडं खूप वेळ आहे. एक राजा खटवांग नावाचा, त्याच्याकडे फक्त 1 तास शिल्लक राहिला होता, पण त्या 1 तासामध्ये त्याने परमात्म स्वरूपाची प्राप्ती करून घेतली. सांगू तुम्हाला, चांगला डॉक्टर कोण असतो? चांगला डॉक्टर कोण असतो? चांगला डॉक्टर तो असतो जो पेशंटला धीर देतो, जो पेशंटला आधार देतो. याओ भाऊ, काय झालं तुम्हाला? अहो 7 दिवस झालं जेवणच नाही. या इकडं काही नाही झालेलं तुम्हाला. जेव्हा डॉक्टर असे म्हणतात ना, काही नाही झालेलं तुम्हाला, उग हे असे उग तसे, ह्या 4 गोळ्या घ्या, 2 दिवसात सगळं ओके. कॉन्फिडन्स बिल्डअप होतो, काहीच होत नाही मग माणसाला. जर का वैद्य आपल्याला आधार देत असेल ना, तर माणूस सावरतो. दुसरी गोष्ट सांगू, वाईट काळ येऊन गेला 2019-20चा. सगळ्यांनी सगळ्यांना घाबरवून टाकलं. डॉक्टरांनी पेशंटला, पेशंटनी दुसऱ्या पेशंटला, मीडियाने सगळ्या जगाला. सगळे भिवून गेलो होतो आम्ही. खरं सांगा बरं, माणसं कोरोनाने मेली का कोरोनाच्या भीतीने मेली? माणसं कशाने मेली जास्त? काही कोरोनाने मेली असतील, मी अमान्य करत नाही, पण जितकी कोरोनाने मेली ना, त्यापेक्षा जास्त कोरोनाच्या भीतीने गेली. त्याला मल्टी ऑर्गन फेल्युअर म्हणतात वैद्यकीय शास्त्रामध्ये. भीतीने मल्टी ऑर्गन फेल्युअर झालं आणि अटॅक आले. अटॅक मध्ये माणसं गेली. मायबाप